रेषेला स्पर्श जरी केला तरी भस्म होशील. तुझा आत्मा आता या खिळ्यात बंदिस्त करेन. त्यासाठी आता एकच विधी बाकी आहे. ज्या देवतेची आराधना करून ही काळी विद्या शिकलोय तिच्या पुढे आता हा एक खिळा ठेवला मग झालं काम. तेव्हा अंबिका बोलत असते की जाऊ नका, कळत नाही का तुम्हाला, लहान लेक आहे माझी, असं करू नका. तेव्हा अंबिका रडायला लागते. याचा अर्थ मला इथून कधीच बाहेर पडता येणार नाही. इकडे मायाच्या मेहंदीसाठी मेहंदीवाली आलेली असते. इकडे मेहंदीवाली आलेली असते आणि माया त्या विचारत असते की मीरा वेदाच्या खांद्यावर आणि पोटावरच्या चिमट्यांचं तिला विचारत असते. तिला मीराचे बोल आठवतात की ज्यांनी कोणी तुला त्रास दिले ना त्याला मी शोधून काढेल. इकडे माया मेहंदीचे डिझाईन पण बघत नसते आणि बोलते फायनल करा. तेव्हा नर्मदा बोलते अगं थांब अजून बघ की. माया त्या विचारांमध्येच गुंतलेली असते. तेव्हा नर्मदा पण तिच्यासाठी डिझाईन सिलेक्ट करत असते. तेव्हा मंजिरी बोलते की तू कशाला एक डिझाईन सिलेक्ट करतेस ना, तू नवरी आहेस ना वरमाई. तेव्हा नर्मदा जराशी शांत बसते. तेव्हा मंजिरी पुन्हा हसते आणि बोलते की अगं गंमत करत होती, अथर्व तुला मुलासारखाच आहे ना, मग तू आईच झाली ना त्याची. मायाला शांत शांत बघून मंजिरी विचारते की काय झालंय माया. तेव्हा माया बोलते नाही लग्नाची थोडी गडबड आहे ना म्हणून थोडं नर्वसनेस एन्झायटी. नर्मदा बोलते नाही ग होतं असं कधी कधी. मंजिरी मायाला बोलते की जरा बाहेर चल, मला बोलायचं आहे तुझ्याशी. तेव्हा मंजिरी मायाला बाहेर घेऊन विचारते की सांग आता काय झालं. तेव्हा माया थोडी दचकत बोलते की नाही ते लग्नाची धावपळ होते ना म्हणून एन्झायटी होते. तेव्हा मंजिरी मायाचा हात हातात घेते आणि बोलते माया तू माझ्यापासून काहीही लपवू शकत नाही. ही एन्झायटी तुला लग्नामुळे नाही मीरामुळे आली. इकडे मीरा वेदाला क्रीम लावून देत असते. तेव्हा वेदा तिला बोलण्यासाठी सांगत असते की माझ्याकडे काहीतरी बोल, पण मीरा तिच्याशी बोलतच नसते. तेव्हा मीरा बोलते मी नाही एका मुलीला छान मैत्रीण मानलं होतं पण तिला त्याचं काहीच नाही आहे, मग का बोलू ना मी तिच्याशी. तेव्हा मीरा बोलते मी ना तिच्याशी कट्टी आहे जी मला काहीच सांगत नाही, जी मला सांगेल की तिला चिमटे कोणी काढले तरच मी तिच्याशी बोलणार. तेव्हा मीरा बोलते मी बट्टी करणार नाही, वेदाला ज्याने कोणी त्रास दिला आहे ना त्याचं नाव सांगेल तेव्हाच मी बट्टी करेन. तेव्हा मंजिरी इकडे मायाला सांगत असते मीरा वेदासमोर ढाल बनून उभी आहे आणि तू वेदाला त्रास देते हे जर का मीराला कळलं तर अथर्वलाही कळेल आणि तुमचं लग्न मोडेल याची भीती वाटते ना तुला. तेव्हा माया बोलते हो मॅडम त्याचीच भीती वाटते. ती मीरा प्रत्येक ठिकाणी तिचं नाक खुपसत असते, याच गोष्टीचं टेन्शन आलंय मला. तेव्हा मंजिरी बोलते मग ते टेन्शन संपवून टाक. इकडे वेदा मीराला म्हणवत असते. तेव्हा मीरा बोलत असते की मैत्रीमध्ये ना सगळं खरं खरं सांगायचं असतं, जाऊ दे मला सोड. तेव्हा मीरा बोलते कसं आहे ना मी उगाच मैत्रीण करते, तू मला तुझी खरी मैत्रीण मानतच नाहीस ना, तू फक्त मी तुला कोणीतरी सांभाळणारी पाहिजे असंच मानतेस. तेव्हा वेदा नाही बोलते मान डोलावून. तेव्हा मीरा बोलते नाही काय नाही, तसं असतं तर तू मला खरं सांगितलं असतंस ना. तेव्हा मंजिरी इकडे मायाला बोलत असते की मी तुला सांगितलं होतंस की वेदाला त्रास देऊ नकोस माया, पण तुझी खोड काय जात नाही आणि जर हे मीराला कळलं, मीरा ही तुझ्यापर्यंत कशी पण पोहोचणारच. तुझ्याकडे फक्त आता एकच पर्याय आहे, मीराला या घरातून बाहेर काढ. इकडे मीरा वेदाला बोलत असते की बरं सांग वेदा काय झालं, वेदा कोण त्रास देते तुला. तेव्हा वेदाला मायाने दिलेली धमकी आठवते. तेव्हा वेदा काही न बोलता मान खाली घालते. तेव्हा मीरा बोलते हे बघ असं करतेस ना तू, कुठे सांगते सगळं खरं मला. मीरा इथून तिथून निघून जाते आणि बोलते जाऊ दे काही हवं असेल ना तर सांग, येईल मी तुला द्यायला तुझ्याकडे. इकडे मंजिरी हसते आणि बोलते माया गोंधळलीस माया, मीराला जर तुझं सत्य कळलं ना आता अथर्वही हातचा जाईल. तुझ्या आणि अथर्वच्या संसारासाठी ही मीरा नावाची टांगती तलवार ताबडतोब तुझ्या आणि आपल्या घरापासून दूर गेली पाहिजे माया. तेव्हा मंजिरी बोलते काय आमची जमेल. तेव्हा माया बोलते की लग्न होण्याआधी मी मीराला या घराबाहेर काढेल. इकडे मीरा निघून गेल्यावर वेदा चिंतेत असते. वेदाला खूप वाईट वाटत असतं. मीरा गुपचूप बाहेरून बघते आणि मनात बोलते वेदा मी तुझ्याशी असं वागते याचं मला खूप वाईट वाटतं ग, पण याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे. कदाचित अशाने तरी तू खरं बोलशील. इकडे पुन्हा त्या आजी येतात देवी आईच्या रूपाने. त्या आजी बोलत असतात की प्रत्येक गोष्टीसाठी ठराविक वेळ द्यावी लागते, वेळेच्या आधी इथे काहीच घडत नाही. दुर्जनांचा संहार आणि सज्जनांचा उद्धार होण्यासाठी योग्य वेळ येऊ द्यावी लागते. तेव्हा त्या आजी शिवनाथ जवळ जातात आणि बोलतात लेकरा असा दगड बनवून एका जागी का बसून राहिलास, वाऱ्याने एका जागी थांबून चालत नाही, पाण्याने डबक्यात साचून चालत नाही, दोघांनी कसं वाहतं राहिलं पाहिजे, मनुष्याचंही तसंच आहे, सतत चालत राहिलं पाहिजे, माणसानं चालतं राहिलं पाहिजे. तेव्हा शिवनाथ बोलतो की आता चालून कुठे जाऊ मी, नियतीने आधीच माझी पत्नी माझ्यापासून हिरावली आहे. थोरली लेक राधा ती गेली, धाकट्या लेक मीराने ती दिव्य कवडी गमवली. तेव्हा शिवनाथ रडत असतो हरलोय मी, साप हरलोय, दृष्ट शक्ती जिंकली मी हरलो. तेव्हा त्या आजी शिवनाथला एक सोनचाफ्याचं फूल देते. इकडे नर्मदा बोलत असते की काय मीराला घराबाहेर काढायचं. तेव्हा माया बोलते हो आत्या. तेव्हा अजित बोलतो व्हॉट आर यू टॉकिंग मॅन. तेव्हा माया बोलते व्हॉट ॲम आय टॉकिंग, तुम्ही लोक एवढे शॉक का आहात.
इट्स नॉट अ फर्स्ट टाईम. तेव्हा अजित बोलतो हो इट्स नॉट अ फर्स्ट टाईम, पण सडन प्लॅन करतोय आपण. तेव्हा माया बोलते वॉट एव्हर इट इज, मीरा या घराबाहेर गेली पाहिजे, एंड ऑफ द टॉपिक. तेव्हा नर्मदा बोलते माया तुझं तर मला कळतच नाही, एक गोष्ट नक्की कर जरा, मीरा दिसली की गोड गोड बोलायचं, नंतर तिच्यावर असं चिडायचं. आता काय ती करवली म्हणून हवी तुला आणि आता तिला घराबाहेर काढायचंय. अगं एक काहीतरी ठरव, सोन्याचे भाव सुद्धा एवढ्या लवकर खालीवर होत नाही, तेवढ्यात तुझे निर्णय बदलतात. तेव्हा अजित बोलतो मम्मा 1 मिनिट, आणि मायाला विचारतो माया काय करायचंय. तेव्हा माया बोलते मला मीरा या घरात नको. तुम्हाला सोपं वाटतं का हे सगळं. नर्मदा बोलते अगं मंजिरी वहिनीच्या गळ्यातला ताईत येतो. तेव्हा माया बोलते हे बघा आपण असा काहीतरी प्लॅन करायला हवा जेणेकरून मीरा स्वतःहून घराबाहेर जाईल. तेव्हा नर्मदा बोलते का जाईल ती, स्वतःहून का जाईल, एवढं सुख मिळतंय ना तिला या घरात. तेव्हा अजित बोलतो जाऊ शकते, 2 गोष्टी त्यातली एक गोष्ट जर आपण केली तर मीरा या घरातनं बाहेर जाऊ शकते. पहिले तर मीराचा या घरातल्या माणसांवरचा विश्वास उडला पाहिजे, किंवा या घरातल्या माणसांचा मीरावरचा विश्वास उडाला पाहिजे असं माया बोलते. नर्मदा बोलते गुड आयडिया, आपण वेदा आणि मीरामध्ये काहीतरी शक घालूया. तेव्हा माया बोलते ते शक्य नाही आहे. तेव्हा नर्मदा बोलते मग आपण मंजिरी वहिनी आणि मीरामध्ये फूट पाडूया. तेव्हा माया बोलते तेही नाही. तेव्हा अजित बोलतो ते ऑलरेडी करून झालोय मम्मा आपण. तेव्हा नर्मदा बोलते अथर्व त्याच्या संदर्भात. तेव्हा माया बोलते अजिबात नाही, त्याचा डिसिजन कधीही बदलू शकतो. तेव्हा नर्मदा परत सांगायला लागते. तेव्हा अजित बोलतो मम्मा सुचू दे काहीतरी, तुला काही सुचत नाहीये. तेव्हा नर्मदा बोलते 1 मिनिट, आपण मीरावर चोरीचा आळ आणू शकतो. तेव्हा अजित आणि माया दोघी ओरतात दॅट्स द प्लॅन, चला आपण कामाला लागूया म्हणून नर्मदा बोलते. तेव्हा अजित बोलतो आता आपल्या घरात चोरी झालीच पाहिजे. तेव्हा मायाही बोलते दॅट्स इट. इकडे त्या आजी शिवनाथला सांगत असत की बापाने हरायचं सोडायचं नसतं, त्याची लढाई हरली की त्याची लेकरंही हारतात, बाप हरला की लेकरंही खचतात, बाप नावाचं धरण आटलं तर लेकरांचं आयुष्य देखील सुकून जातं, बाप कमी पडणारा नाही, लेकरांच्या आयुष्याला पुरून उरणारा असतो, तो शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहतो. तेव्हा त्या आजी बोलतात खचून जाऊ नकोस, उठ, तुझी लेक त्या दृष्ट शक्तीच्या कैदेत आहे, तिला तुझी गरज आहे, जा उठ, वाचव तिला, उठ. तेव्हा शिवनाथ ते फूल बघत बघत रडतो की नाही वाचवू शकणार मी तिला. तेव्हा शिवनाथ बोलतो दृष्टांची शक्ती वाढली, मी फार कमकुवत आहे त्या शक्तीपुढे. त्या आजी बोलतात तू कमकुवत नाही, स्वतःवर विश्वास ठेव. अरे तुझ्या पारड्यात शक्ती आहे, कुठल्याही शक्तीपेक्षा सत्याची ताकद मोठी असते, महागौरीचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. त्या आजी बोलतात उठ, महागौरी मातेचा तुला आशीर्वाद आहे. तेव्हा आजी बोलतात जा, नामस्मरण कर, अखंड नामस्मरण कर, 2 दिवस लढ त्या दृष्ट शक्तींशी. शिवनाथ तयार होतो, उठतो आणि पटकन पळत जातो. राधा येतोय राधा. इकडे मंजिरी मायाला रामपुरे घराण्याचा पारंपरिक दागिना देत असते, होणाऱ्या सुनेला दिला जात असतो. तेव्हा नर्मदा बोलते माया याला ठुशी म्हणतात. तेव्हा नर्मदा बोलते अरे तुला माहिती ही ठुशी आधी आपली अंबिका घालायची. तेव्हा माया ठुशीकडेच बघत असते आणि मुद्दामच इमोशनल बोलते की अंबिकाच्या गळ्यात किती छान दिसायची ही ठुशी. तेव्हा मंजिरी बोलते हो, म्हणूनच कुठलाही सण असो समारंभ असो ही ठुशी अंबिकाच्या गळ्यात असायचीच. तिथे मीरा येते, माया मुद्दामच तिला बोलते मीरा हे बघ ना, हा दागिना मला लग्नासाठी खास दिलाय. ती जबरदस्ती मीराच्या हातात देते, अगं घे ना घे बघ म्हणून. या सगळ्यांचा मीराला फसवण्याचा प्लॅन असतो. तेव्हा माया बोलते म्हणजे अंबिकाचा होता, आता मी सून होणार आहे ना म्हणून मला दिला. मीरा तो दागिना बघते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.